तर मित्रांनो, आज जो आपण पॉइंट बघणार आहेत ना, या पॉइंट वरती पण तुमच्या DMER एक्झाम मध्ये एक क्वेश्चन येण्याचे चान्सेस 100% बनत आहेत. तर हे पॉइंट कोणता आहे? ड्रग टेक्निकली ऍडवायझरी बोर्ड. तर मित्रांनो, हा जो बोर्ड आहे तर तो काय करतो? जेवढे पण इंडियामध्ये ड्रग सेल होतात किंवा कॉस्मेटिक सेल होतात, तर यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग करण्याचं काम ही बॉडी करते. त्यालाच मित्रांनो ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड म्हणलं जातं. तर ह्याच्यावर पहिला क्वेश्चन जो बनू शकतो तो म्हणजे फुल फॉर्म. डी DTABचं फुल फॉर्म तुम्हाला इकडे विचारलं जाऊ शकतं. यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड, तर हे तुम्हाला इकडे लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे की हे जे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड आहे तर ते कोणत्या ऍक्ट नुसार तिकडे काय झालंय, इस्टॅब्लिश झालेलं आहे. यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. इस्टॅब्लिश अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. तर मित्रांनो, ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड जे आहे ते आपलं जे ड्रग आणि कॉस्मेटिक ऍक्ट आहे 1940 याच्या अंडर काय झालेलं आहे, इस्टॅब्लिश झालेलं आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो द ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड म्हणजेच DTAB इज कन्स्टिट्यूट अंडर सेक्शन, म्हणजे कोणत्या सेक्शनच्या अंडर हे कन्स्टिट्यूट झालेलं आहे हे पण विचारलं जातं. तर मित्रांनो, सेक्शन जे आहे ते सेक्शन 5च्या अंडर काय झालेलं आहे, ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड मित्रांनो कन्स्टिट्यूटेड झालेलं आहे. सेक्शन 5च्या अंडर ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड. त्याच्यानंतर इकडे दुसरं एक हे आहे की हे जे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड आहे ते तिचं फंक्शन कोणाच्या अंडर चालतं किंवा कोणती मिनिस्ट्री त्यावर हे करते. तर फंक्शन अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. तर मित्रांनो, आपलं जे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे तर ते काय करतं, फुल्ली कंट्रोल करतं या बोर्डला. ठीक आहे. ऑपरेट ॲज अ पार्ट ऑफ सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. तर मित्रांनो, ही जे सेंट्रल ड्रग अँड स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आहे ती रेग्युलेटरी अथॉरिटी आहे मित्रांनो इंडियाची. तर त्याच्या सोबतच हे काय करतं, पॅरलल मध्ये किंवा पार्टनर म्हणून हे बोर्ड आणि आपली रेग्युलेटरी अथॉरिटी काय करते, काम करते. आणि ह्यांचं मेन फंक्शन काय असतं, तर मित्रांनो इंडियामध्ये जेवढे पण ड्रग सेल होत आहेत किंवा कॉस्मेटिक सेल होत आहेत त्याच्यामध्ये हे डिसिजन मेकिंग बॉडीज आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडवाइज द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑन टेक्निकल इश्यू रिलेटेड टू द ड्रग अँड रेग्युलेशन. तर मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा आपली स्टेट गव्हर्नमेंट असेल तर या दोन्ही गव्हर्नमेंटला मतलब ॲडवाइस देण्याचं काम, कशा पद्धतीने व्यवस्थित रेग्युलेशन करू शकतात किंवा जेवढे पण फ्रॉड वगैरे आहेत ते कंट्रोल कसे करू शकतात किंवा रेग्युलेटरी अथॉरिटी जे काही साईड इफेक्ट होतात ड्रगचे त्यापासून आपल्या पब्लिकला कशा पद्धतीने चांगले हेल्थ बेनिफिट किंवा चांगली हेल्थ राहावी याच्यासाठी घेणारे जे काही डिसिजन्स असतात तर हे बोर्ड घेतो. तर आता रिसेंटली जे मेन डायरेक्टर किंवा चेअरपर्सन ऑफ आहे ना, तर ते आहे मित्रांनो अतुल गोयल. तर मित्रांनो, GK मध्ये पण एखादा असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि हे बुक मधलं एक्झाम पर्यंत याच्यामध्ये काही चेंजेस झाले ना तर होऊ पण शकतात. सो अशा गोष्टी आपण आपल्या एंडने प्रोएक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. हू सर्व ॲज डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ अँड सर्व्हिसेस म्हणजेच DGHS. अतुल गोयल जो आहे तो रिसेंटली मित्रांनो करंट चेअरमॅन आहे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्डचं म्हणजेच DTAB. आता हे ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड ऑफ इंडिया जे आहे मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये एक्स ऑफिसो मेंबर असतात 8. त्याच्यानंतर नॉमिनेटेड मेंबर असतात 5 आणि मित्रांनो इलेक्टेड मेंबर असतात 5. आणि असे टोटल नंबर ऑफ जे कमिटी असते तर त्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ 18 लोक असतात. तर ह्याच्यामध्ये पहिलं जे चेअरमॅन असतं DTAचं चेअरमॅन कोण असतो मित्रांनो, डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. तर असं तुम्हाला हे पण क्वेश्चन येऊ शकतं, कोण आहे हे पण येऊ शकतं व्यक्तीवरती. पण या कमिटीमध्ये चेअरमॅन कोण असतं, जो असणार आहे मित्रांनो डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ, जो कोण असणार आहे तोच काय असणार आहे या कमिटीचा चेअरमॅन असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो एक्स ऑफिसो मेंबर मध्ये डायरेक्टर ऑफ सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. तर इंडियाची जे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे तर हे पण या एक्स ऑफिसो मेंबर मध्ये इन्क्लूड होतं आणि याच्या लोकेशन वरती 100% तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. तर ते कोणतं कुठे असणार आहे, लोकेटेड इन कलकत्ता.
त्याच्यानंतर आहे डायरेक्टर सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो हे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटचे जे डायरेक्टर आहे तो पण या कमिटीचा एक्स ऑफिसो मेंबर असणार आहे आणि हे लोकेटेड कुठं असणार आहे मित्रांनो, सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट हे लखनौ मध्ये लोकेटेड आहे. यावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे डायरेक्टर सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो सेंट्रल रिसर्च ऑफ इन्स्टिट्यूटचा जो काही डायरेक्टर असणार आहे तो काय असणार आहे, DTABचा एक्स ऑफिसो मेंबर पण असणार आहे आणि ह्याचं लोकेशन कुठे असणार आहे मित्रांनो, कसोलीमध्ये. जे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्याचं लोकेशन कसोलीमध्ये, यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येण्याचे 100% चान्स बनतात. त्याच्यानंतर आहे डायरेक्टर इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. तर मित्रांनो इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटचे जो काही डायरेक्टर आहे तर तो पण मित्रांनो एक्स ऑफिसो मेंबर असणार आहे ड्रग टेक्निकली ऍडवायझरी बोर्डचं. ठीक आहे, आणि ह्याचं लोकेशन असणार आहे मित्रांनो इजातनगर. त्याच्यानंतर प्रेसिडेंट फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचा जे काही प्रेसिडेंट असतो तो पण या DTAचं एक्स ऑफिसो मेंबर असतो. त्याच्यानंतर प्रेसिडेंट मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा जो काही प्रेसिडेंट असणार आहे तो पण एक्स ऑफिसो मेंबर असणार आहे DTA. ठीक आहे, तर हे झाले 8 एक्स ऑफिसो मेंबर. तर हे 8 तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यानंतर आहेत मित्रांनो नॉमिनेटेड मेंबर. तर इकडे 5 नॉमिनेटेड मेंबर असतात. तर याच्यामधले 2 बघू शकता तुम्ही. 2 पर्सन नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फ्रॉम इनचार्ज ऑफ ड्रग कंट्रोल ऑफ डिफरंट स्टेट. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो नॉमिनेटेड मेंबरमध्ये 2 व्यक्ती जे असतात ते नॉमिनेट केलं जातं सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू, आणि हे कुठले असू शकतात, जे की इन्चार्ज असतात मित्रांनो ड्रग कंट्रोल ऑफ डिफरंट स्टेट. म्हणजे जसं की UPचं एक ड्रग कंट्रोल असेल, महाराष्ट्राचा असेल, मध्य प्रदेशचा असेल, दिल्लीचा असेल. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये पॉवर असते की त्यांना नॉमिनेट करायचं. तर ते कोणत्याही 2 वेगवेगळ्या स्टेटच्या ड्रग कंट्रोल जो काही इन्चार्ज असणार आहे त्याला काय केलं जातं मित्रांनो, नॉमिनेटेड केलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 1 पर्सन फ्रॉम फार्मास्युटिकल इंडस्ट्री नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधला एक व्यक्ती इकडे काय केलं जातं, नॉमिनेट केलं जातं सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू. त्याच्यानंतर 2 असतात गव्हर्नमेंट अनालिस्ट नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर इकडे बघू शकता 8 जे आहेत मित्रांनो हे एक्स ऑफिसो मेंबर आहेत. त्याच्यानंतर 5 जे आहेत तर ते आहेत नॉमिनेटेड मेंबर, आणि दुसरे 5 जे आहेत ते असतात इलेक्टेड मेंबर. आता इलेक्टेड मेंबर मध्ये बघा 1 टीचर इन फार्मसी इलेक्टेड बाय एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर मित्रांनो एक टीचर असतं फार्मसीचं. 1 टीचर इन मेडिसिन इलेक्टेड बाय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. त्याच्यानंतर 1 फार्माकोलॉजिस्ट इलेक्टेड बाय गव्हर्निंग बॉडी ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजे ICMR. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 पर्सन इलेक्टेड बाय सेंट्रल मेडिकल असोसिएशन, 1 पर्सन इलेक्टेड बाय इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. असे मित्रांनो हे सर्व 18 मेंबर्स असतात आणि या 18 मेंबर थ्रू काय केले जाते, आपली ड्रग टेक्निकल ऍडवायझरी बोर्ड मित्रांनो बनलेला असतो. ठीक आहे, तर इकडे वरती थेरॉटिकल पार्ट वरती पण क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर एक्स ऑफिसो मेंबर वरती कुठे सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे, कुठे ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे, वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे, यावरती 100% क्वेश्चन बनतात. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे एका टेबलमध्ये पण मी इथे क्वेश्चन टाइपच दिलेलं आहे की DTA वॉज कन्स्टिट्यूट अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. त्याच्यानंतर DTA कोणत्या सेक्शनच्या अंडर आहे, सेक्शन 5. चेअरपर्सन कोण असतं, म्हणजे चेअरमन कोण असतं, तर डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. आता कोण आहे, अतुल गोयल आहे. DTAB गिव्ज ऍडवाइस कशावरती देतं, ड्रग रेग्युलेशन आणि क्वालिटी कंट्रोलवर. सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे लोकेटेड आहे, कसोलीमध्ये. मेन फंक्शन ऑफ DTAB ऍडवाइज ऑन टेक्निकल मॅटर रिलेटेड टू ड्रग. आणि हे DTAB ची जी मीटिंग असते ऍटलिस्ट इयर मध्ये एक वेळेस होणं गरजेचंच आहे, वन्स इन इयर. फार्मा इन्स्टिट्यूट विथ अ रिप्रेझेंटेटिव्ह इन DTAB फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड इन लखनौ. नंबर ऑफ DTAB मेंबर्स 18. ठीक आहे, आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे ना
या नोट्समध्ये या पॉईंटमध्ये नाही होत इन्क्लूड हे, पण ऍक्ट आणि इयर इंटॅक्टेड, तर यावरती 100% तुमचे क्वेश्चन येतात. तर मित्रांनो, पहिलं ऍक्ट आहे इकडे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. आता हे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट कधीही झालं मित्रांनो, तर 1940 मध्ये, 1940 मध्ये. फार्मसी ऍक्ट 1948, पेटंट ऍक्ट 1970, पॉइझन ऍक्ट 1990, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर म्हणजे DPCO, तर ते कधी 1995. त्याच्यानंतर नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचा ऍक्ट कधी आहे, 1985. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE ऍक्ट 1940 मध्ये. त्याच्यानंतर ड्रग अँड मॅजिकल रेमेडीज ऍक्ट मित्रांनो कधी हे झालेले, 1954 मध्ये. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी MTP ऍक्ट 1971 मध्ये. त्याच्यानंतर आहे मित्रांनो फॅक्टरी ऍक्ट 1948 मध्ये. आणि त्याच्यानंतर फॅक्टरी ऍक्ट रिलेटेड ना इकडे थोडंसं कन्फ्युजन आहे. आता इथे जर आपण बघितलं ना, तर फॅक्टरी ऍक्ट मध्ये ना हा जो लास्टला मी पॉइंट दिलाय तो पण कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर बघू शकता तुम्ही, द फॅक्टरी ऍक्ट पास्ड इन इंडिया इन 1948 बिकम इफेक्टिव्ह ऑन 1 एप्रिल 1949. तर ही लाईन तुम्ही आन्सर करताना लक्षात घ्या. तर तो कधी पास झालाय, 1948 ला पास झालाय, पण इफेक्टिव्ह तो 1949 ला आहे. ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, हे जेवढे पण ऍक्ट आणि याचे इयर आहेत ना, तर फार्मा इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या फार्मसीमध्ये या ऍक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की फार्मसी ऍक्ट आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे, पेटंट ऍक्ट आहे, पॉइझन ऍक्ट आहेत. तर या ऍक्ट पैकी एका ऍक्टवर 100% तुमचं क्वेश्चन बनतो. 100% चान्स बनतायत की या ऍक्ट वरती क्वेश्चन येऊ शकतो. मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये एवढंच घेणार आहोत आपण. बाकी जे व्हिडिओ आपण टेलिग्रामला दिलेत ते तुम्ही कव्हर करा, लवकरात लवकर ते कव्हर करा. आणि आज मग आपण इथेच थांबूत.